आता विचार करा, तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर पडता आणि समोर रस्त्यावरती किंवा तुमच्या दारामध्ये शेकडो विषारी साप तरंगताना तुम्हाला दिसतात. ऐकूनच अंगावरती काटा आला ना? पण ही कोणती काल्पनिक गोष्ट नाहीये किंवा सिनेमाची स्क्रिप्ट नाहीये, तर चीनमध्ये घडलेली ही एक अत्यंत भयानक आणि सत्य घटना आहे. चीनमध्ये एका गावामध्ये अचानक 900हून अधिक विषारी साप पुराच्या पाण्यामध्ये वाहून आले आहेत. नक्की काय घडलंय? चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी दुर्गा. ही घटना घडली आहे दक्षिण चीनमधील गुआंगशी प्रांतामध्ये. नुकतेच चीनमध्ये टायफून मायसॅक या शक्तिशाली वादळानं थैमान घातलं आणि या वादळामुळे प्रचंड मुसळधार पाऊस या ठिकाणी झाला आणि संपूर्ण भागामध्ये भीषण असा पूर आला. हेंगझू जवळील डेंगवई गावामध्ये एक मोठं सर्प पैदास केंद्र होतं. पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की या फार्मची मजबूत भिंत आणि लोखंडी कुंपण क्षणामध्ये कोसळलं. परिणामी तिथे पाळलेले जवळपास 900 साप एकाच वेळी बाहेर पडले आणि थेट गावामध्ये घुसले. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हे साप किती विषारी आहेत? तर प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार या सापांमध्ये मोठ्या प्रमाणावरती अत्यंत घातक असे चिनी कोब्रा आणि क्रेट प्रजातीचे साप आहेत. चिनी कोब्राचा एक दंश माणसाला काही मिनिटातच मृत्यूच्या दारामध्ये नेऊ शकतो. हे साप पुराच्या संथ पाण्यामध्ये पोहत थेट लोकांच्या घरामध्ये, छतावर आणि झाडांवरती आश्रय घेत आहेत, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. परिस्थिती हाताच्या बाहेर गेल्याचं पाहून चीनच्या लष्कराला आणि आपत्कालीन आपत्ती व्यवस्थापन पथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. बचाव पथक विशेष उपकरणाच्या मदतीनं पाण्यामधून हे साप पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. तर गावामध्ये वैद्यकीय शिबिरं आता लावण्यात आली आहेत. इथे अँटीव्हेमन हे सापाचं विष उतरवणारं औषध मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आलं आहे, कारण काही लोकांना आधीच सर्पदंश झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. निसर्गाचा कोप आणि मानवी निष्काळजीपणा एकत्र आला की मग किती भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते याचं जिवंत उदाहरण आहे हे. तुम्हाला काय वाटतं? अशा निवासी भागामध्ये सापांचे फार्म्स असणं किती सुरक्षित आहे? कमेंट्स करून तुमचं मत नक्की सांगा.